मुंबईमध्ये सध्या जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। मुंबईच्या दादर, सायन, माटुंगा, परळ या सगळ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। तर आज सकाळपासूनच मुंबई शहरामध्ये ढगाळ वातावरण दिसतंय आणि इथं पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर मागच्या काही दिवसांपासून चांगलीच विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार बॅटिंग सुरू केली आहे। मुंबईतली ही दृश्य आपण बघू शकतोय। मुंबईमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईमधील दादर असेल, सायन किंवा माटुंगा, परळ या सगळ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस बरसतोय आणि आज सकाळपासूनच मुंबईमध्ये ढगाळ वातावरण आहे। त्यानंतर पावसाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर विश्रांती मागे काही दिवस घेतलेली होती पावसाने आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे। दरम्यान मुंबईच्या दादर परिसरातून पावसाचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे। मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय पावसाने चांगलीच विश्रांती घेतली होती। सध्या मुंबईच्या दादर, लोअर परेल, माटुंगा, सायन, कुर्ला या सगळ्याच परिसरामध्ये जोरदार पाऊस पडत आहे। मध्यरात्रीपासूनच मुंबई शहरामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे। आपण पाहतोय की मात्र आजपासून मुंबई शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। त्यानुसार आपण पाहतोय की आज सकाळी पहाटे सकाळच्या सत्रात घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत, कारण सकाळी जोरदार पाऊस मुंबई शहरात पडत होता आणि त्यामुळे कुठेतरी मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती उशिराने धावत होती। मात्र सध्या आपण पाहू शकतो की मुंबई शहरामध्ये आज दिवसभरामध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकर सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।